नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी 12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज आलेली आहे। बघा मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी बोर्डाकडून देण्यात आली आहे। बोर्डाकडून ऑफिशियली सर्वात मोठी आनंदाची बातमी 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळेल। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। फ्रीमध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करू शकता। भरपूर विद्यार्थी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, तर बघा लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट्स दिले जातात आणि तुमचा यामध्ये फायदाच त्या ठिकाणी असणार आहे। तर बघा 10वी 12वीच्या सर्व मुलांसाठीची गुड न्यूज काय, बोर्डाकडून आलेली ऑफिशियल माहिती काय, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा लोकमतमध्ये आलेली ऑफिशियल माहिती आहे। पेपर चेक झाले, मे अखेर 10वी 12वीचा निकाल। तर बघा सर्वात महत्त्वाची व आनंदाची बातमी, पेपर चेक झालेले आहेत आणि मे अखेर 10वी 12वीचा निकाल लागणार आहे। बघा राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांची ही माहिती आहे। तर बघा राज्य शिक्षण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी माहिती दिली आहे। संपूर्ण माहिती काय बघा, राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व विभागीय मंडळांनी इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम जवळपास पूर्ण केलेले आहे। सध्या गुणपत्रिका तयारीचे काम सुरू आहे। तर बघा मित्रांनो, गुणपत्रिका ज्या असतात, तुमच्या गुणपत्रिका तयारीचे काम या ठिकाणी सुरू आहे। गुणपत्रिका देखील या ठिकाणी तयार केल्या जात आहेत। त्यानंतर बघा मे महिन्याच्या अखेरीस 10वी आणि 12वी दोन्ही वर्गांचा निकाल जाहीर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे। तर बघा मे अखेरपर्यंत दोन्ही वर्गांचा म्हणजे 10वी आणि 12वीचा जो काही निकाल आहे तो जाहीर करण्यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिलेली आहे। त्यानंतर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं, 10वी परीक्षेदरम्यान निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली, त्यामुळे शिक्षकांना प्रशिक्षण आणि प्रत्यक्षात मतदान प्रक्रियेत ड्युटीही बजवावी लागली। मात्र अशा परिस्थितीतही अधिकारी शिक्षकांनी मेहनत घेत उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेळेत पूर्ण केलेले आहे, असे देखील या ठिकाणी गोसावी यांनी म्हणालेले आहे। त्यानंतर बघा संपूर्ण माहिती काय, निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग गुंतलेला असल्यामुळे उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण करणे आव्हानात्मक होते। मात्र निकाल वेळेत जाहीर व्हावा यासाठी आठवड्यातून 2 वेळा VC-द्वारे म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत विभागीय मंडळांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला। विभागीय मंडळातील अधिकारी आणि शिक्षकांनी वेळेत काम पूर्ण केलेले आहे, शरद गोसावी अध्यक्ष राज्य मंडळ। तर बघा अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आता सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे। बघा मित्रांनो, तुम्ही यावर्षी कोणती परीक्षा दिलेली आहे? 10वीची परीक्षा दिलेली आहे का? तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा आणि 12वीची परीक्षा दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे। सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली आहे तर 10th लिहा, 12वीची दिलेली असेल तर 12th लिहायचे। 10वी आणि 12वीचा दोन्ही वर्गांचा निकाल आपण लाईव्ह आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत। तुमचा रोल नंबर जी काही माहिती असेल ती माहिती घेऊन, तर तुम्हाला काय वाटते, लाईव्ह आपण पाहायला पाहिजे का? जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लाईव्ह लिहून पाठवायचं आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली ऑफिशियली बोर्डाकडून आलेली माहिती, अतिशय आनंदाची बातमी सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। मे अखेर दोन्ही वर्गांचा म्हणजे 10वी आणि 12वीचा निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिलेली अपेक्षा आहे। तुम्हाला जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।